नमस्कार मित्रांनो, जर तुमची जोडीदार किंवा तुमची बायको शारीरिक संबंधांसाठी नकार देत असेल तर तुमच्या मनात नक्कीच अनेक प्रश्न निर्माण होत असतील. कदाचित तुम्हाला राग येत असेल, निराशा जाणवत असेल किंवा ती माझ्यावर प्रेम करत नाही का असा संशयही मनात येत असेल. पण थांब, इथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. कारण या नकाराच्या मागे फक्त एक नाही तर अनेक मानसिक, शारीरिक आणि वैज्ञानिक कारणे असू शकतात, जी तुम्हाला आजपर्यंत कोणीच सांगितलेली नाहीत. हा व्हिडिओ तुमच्या नात्याला एक नवीन दिशा देऊ शकतो, कारण यामध्ये आपण कोणत्याही अश्लीलतेशिवाय संपूर्णपणे वैद्यकीय संशोधन आणि मानवी स्वभावाचा अभ्यास करून या समस्येचे मूळ शोधणार आहोत. अनेकदा पुरुषांना असे वाटते की लैंगिक इच्छा ही फक्त एक शारीरिक गरज आहे, पण स्त्रीच्या दृष्टीने विचार केला तर तिची लैंगिक इच्छा ही तिच्या मानसिक शांततेशी आणि सुरक्षिततेच्या भावनेशी जोडलेली असते. जर तुम्ही हे गुपित समजून घेतले तर तुमच्या नात्यातील दुरावा कायमचा संपू शकतो. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केले तर कदाचित तुमचे नाते एका अशा वळणावर येईल जिथून परत येणे कठीण होईल. चला तर मग अत्यंत संवेदनशीलतेने आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे समजून घेऊया की अशा परिस्थितीत नक्की काय करायचे आणि स्त्रीच्या मनाचा आणि शरीराचा नेमका काय संबंध असतो. या विषयाचा सखोल अभ्यास करताना जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO अहवालांचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण त्यांच्या मते लैंगिक आरोग्य हे केवळ आजारांची अनुपस्थिती नाही, तर ते व्यक्तीचे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याण आहे. जेव्हा एखादी स्त्री शारीरिक संबंधांसाठी नकार देते तेव्हा तिचा तो अधिकार असतो ज्याला आपण परस्पर संमती किंवा कन्सेंट म्हणतो. आणि कोणत्याही सुदृढ नात्याचा पाया हा आदर आणि संमतीवरच आधारलेला असतो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण वैद्यकीय विज्ञानानुसार पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची लैंगिक इच्छा म्हणजेच लिबिडो हा अत्यंत गुंतागुंतीचा असतो आणि तो क्षणाक्षणाला बदलू शकतो. पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरोन नावाचा हार्मोन सतत एका पातळीवर काम करत असतो, ज्यामुळे त्यांना सहजपणे उत्तेजना मिळते. पण स्त्रियांच्या शरीरात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हॉर्मोनचा खेळ दर महिन्याला बदलत असतो. हा हॉर्मोनचा चढउतार त्यांच्या मानसिक स्थितीवर आणि शारीरिक क्षमतेवर कसा परिणाम करतो हे जर तुम्ही जाणून घेतले तर तुमचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल. विचार करा, दिवसभर ऑफिसचे काम, घरची जबाबदारी, मुलांचे शिक्षण आणि त्यात कुटुंबातील इतर सदस्यांची काळजी, या सगळ्या धावपळीत तिचे शरीर किती थकलेले असू शकते. जेव्हा शरीर थकलेले असते तेव्हा कॉर्टिसॉल नावाचा स्ट्रेस हार्मोन शरीरात वाढतो आणि हा हार्मोन लैंगिक इच्छेला पूर्णपणे दाबून टाकतो. हे केवळ मी सांगत नाही, तर आधुनिक मानसोपचार तज्ज्ञ आणि डॉक्टरांचे असेच मत आहे. अनेकदा नात्यामध्ये जेव्हा शारीरिक संबंध कमी होतात तेव्हा पुरुष स्वतःला नाकारल्यासारखे समजतात आणि त्यांच्या अहंकाराला ठेच पोहोचते, ज्यामुळे ते चिडचिड करू लागतात किंवा तिच्याशी अबोला धरतात. पण हा अबोला समस्येचे समाधान नसून तो समस्येला अजून वाढवतो, कारण यामुळे स्त्रीच्या मनात एक प्रकारची गुन्हेगारीची भावना किंवा भीती निर्माण होते. जर तिला वाटू लागले की तुम्ही तिच्यावर फक्त शारीरिक सुखासाठी प्रेम करता, तर ती तुमच्यापासून भावनिकदृष्ट्या अजून दूर जाईल. आणि एकदा का भावनिक दुरावा निर्माण झाला की शारीरिक जवळीक साधने अशक्य होऊन बसते. काय तुम्हाला माहीत आहे की स्त्रियांच्या बाबतीत लैंगिक जवळीक ही बेडरूममध्ये सुरू होत नाही, तर ती संपूर्ण दिवसाच्या तुमच्या वागणुकीतून सुरू होते. जर तुम्ही दिवसभर तिच्याशी आदराने बोललात, तिच्या कामात छोटीशी मदत केलीत किंवा तिला फक्त एक प्रेमाची मिठी मारून तिची विचारपूस केलीत, तर तिच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचा लव्ह हार्मोन तयार होतो. हा ऑक्सिटोसिन हार्मोन नात्यात जवळीक निर्माण करण्यासाठी आणि स्त्रीला सुरक्षित वाटण्यासाठी अत्यंत आवश्यक असतो, ज्याच्या मदतीने ती तुमच्याशी शारीरिकदृष्ट्या जोडली जाण्यास तयार होते. वैद्यकीय क्षेत्रात काम करताना आम्हाला अनेक अशी प्रकरणे पाहायला मिळतात जिथे नकाराचे मुख्य कारण कोणती तरी लपलेली शारीरिक समस्या असते.
ज्याबद्दल स्त्रिया लाजेपोटी किंवा संकोचामुळे पतीला सांगू शकत नाहीत. उदाहरणार्थ थायरॉईडची समस्या, रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हणजेच PCOS यांसारख्या आजारांमुळे स्त्रियांमध्ये प्रचंड थकवा येतो आणि त्यांची लैंगिक इच्छा कमालीची कमी होते. याशिवाय बाळंतपणानंतर म्हणजेच पोस्टपार्टम काळात स्त्रियांच्या शरीरात खूप मोठे बदल होतात. हॉर्मोन्स अचानक खालावतात आणि बाळाची काळजी घेताना त्यांची झोप पूर्ण होत नाही. अशावेळी त्यांच्याकडून लैंगिक इच्छेची अपेक्षा करणे चुकीचे ठरते. जर तुमचे लग्न जुने झाले असेल आणि वय 40च्या पुढे असेल तर पेरीमेनोपॉज किंवा मेनोपॉज म्हणजेच मासिक पाळी बंद होण्याचा काळ जवळ आलेला असतो, ज्यामध्ये योनी मार्गातील कोरडेपणा म्हणजेच व्हाजायनल ड्रायनेस वाढतो. या कोरडेपणामुळे शारीरिक संबंध ठेवताना प्रचंड वेदना होतात आणि यामुळेच अनेक स्त्रिया संबंध ठेवण्यास घाबरतात किंवा नकार देतात, ज्याला वैद्यकीय भाषेत डिस्पेरुनिया म्हटले जाते. विचार करा, जर तुमच्या शरीराला कुठे वेदना होत असतील तर तुम्ही त्या गोष्टीचा आनंद घेऊ शकाल का? नक्कीच नाही. आणि नेमकी हीच गोष्ट पुरुषांनी समजून घेणे गरजेचे आहे. पण मग अशावेळी एक आदर्श जोडीदार म्हणून तुम्ही काय केले पाहिजे आणि या परिस्थितीला कसे हाताळले पाहिजे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात पहिली पायरी म्हणजे योग्य आणि शांत संवाद. कारण संवादामुळे जगातील सर्वात मोठ्या समस्या सुटू शकतात. पण हा संवाद संशयाचा किंवा त्रासाचा नसावा. जेव्हा तुम्ही दोघेही शांत असाल, बेडरूमच्या बाहेर असाल किंवा कुठेतरी बाहेर फिरायला गेला असाल, तेव्हा अत्यंत प्रेमाने आणि आदराने तिच्याशी बोला. तिला विचारा की ती काही मानसिक तणावातून जात आहे का? तिला काही शारीरिक त्रास होत आहे का? किंवा नात्यात तिच्या काही अपेक्षा आहेत का ज्या पूर्ण होत नाही आहेत? लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तिच्यावर आरोप न करता तिच्या आरोग्याची काळजी दाखवाल, तेव्हा ती तिचे मन तुमच्यासमोर मोकळे करेल आणि तुम्हाला खऱ्या कारणाचा शोध लागेल. अनेक संशोधनांमधून असे समोर आले आहे की ज्या जोडप्यांमध्ये भावनिक संवाद उत्तम असतो त्यांच्यात लैंगिक असंतोषाची समस्या खूप कमी प्रमाणात आढळते. नात्यात रोमांस टिकवून ठेवण्यासाठी फक्त शारीरिक संबंधांवर भर देण्याऐवजी गैरलैंगिक जवळीक म्हणजेच नॉन सेक्शुअल इंटिमेसी वाढवण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा की नेहमी शारीरिक संबंधांच्या अपेक्षेनेच तिच्याजवळ जाऊ नका, तर कधीतरी फक्त तिचा हात हातात धरून बसा, तिच्या केसांवरून हात फिरवा किंवा तिचे कौतुक करा. यामुळे तिच्या मनातील हा दबाव निघून जाईल की तुम्ही जेव्हा जेव्हा जवळ येता तेव्हा तुम्हाला फक्त सेक्स हवा असतो आणि हा दबाव निघून गेल्यावर ती स्वतःहून तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करेल. जर तुम्हाला समजले की तिला काही शारीरिक त्रास आहे तर स्वतः पुढाकार घेऊन तिला एका चांगल्या स्त्रीरोग तज्ज्ञांकडे म्हणजेच गायनाकॉलॉजिस्टकडे घेऊन जा आणि तिची वैद्यकीय तपासणी करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने जर काही हार्मोन्सची औषधे, विटामिन्सच्या गोळ्या किंवा लुब्रिकंटचा वापर केला तर वेदनेची समस्या सहज दूर होऊ शकते आणि तुमचे लैंगिक आयुष्य पुन्हा पूर्ववत होऊ शकते. काही वेळा समस्या ही शारीरिक नसून मानसिक असते, जसे की नैराश्य म्हणजेच डिप्रेशन किंवा तीव्र चिंता. अशा वेळी मानसोपचार तज्ज्ञ किंवा सेक्सोलॉजिस्टची मदत घेणे अत्यंत फायदेशीर ठरते. नातेसंबंध सुदृढ ठेवण्यासाठी दोघांनीही एकमेकांच्या मर्यादांचा आणि मानसिक स्थितीचा आदर करणे हेच खऱ्या प्रेमाचे लक्षण आहे. कारण जबरदस्तीने किंवा दबावाखाली केलेले संबंध कधीही आनंद देऊ शकत नाहीत. उलट ते नात्याला कायमचं संपवून टाकतात. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहायला गेले तर सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आठवड्यातून किती वेळा संबंध झाले यापेक्षा त्या संबंधांचा दर्जा आणि दोघांना मिळालेले समाधान किती होते हे जास्त महत्त्वाचे असते. म्हणूनच धीर धरा, तुमच्या जोडीदाराला समजून घ्या, तिच्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि डॉक्टरांच्या मदतीने या समस्येवर वैज्ञानिक उपाय शोधा. मला खात्री आहे की आजचा हा माहितीपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि यातून तुमच्या मनातील अनेक शंका दूर झाल्या असतील.
जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि नात्याला दिशा देणारा वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. कारण योग्य माहितीच समाजातील अंधश्रद्धा आणि गैरसमज दूर करू शकते. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आरोग्य आणि नातेसंबंधांविषयीचे असेच वैज्ञानिक आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नेहमी पाहायला मिळतील. तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. धन्यवाद.